बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये केस गळतीने नागरिक त्रस्त आहेत। मात्र आयसीएमआरचा अधिकृत अहवाल आलेला नाही आणि यावरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना विचारलं असता त्यांनी ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्यावर टीका केली आहे। आयसीएमआर म्हणजे आपल्या बावस्करांसारखी खासगी कंपनी नाही असं जाधव म्हणाले। त्यावर आपण आपली डिग्री फाडून टाकू असं आव्हान बावस्करांनी जाधवांना दिलंय। तर बावस्करांचं संशोधन चुकीचं असल्याचं सिद्ध करा असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय। आपण आरोग्यमंत्री आहात, आपल्या जिल्ह्यातील जर हे हाल असतील तर देशभरात आयसीएमआर चे रिपोर्ट किती दिवस लागू? हाल म्हणजे काय? अजून रिपोर्टच जर जिल्ह्यात त्याला हाल म्हणू का आपण? या संदर्भामध्ये कुठलेही कशामुळे रिपोर्ट एक मिनिट मी बोलतो त्याच्यावर, त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आयसीएमआर ही काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं। ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता। आयसीएमआर ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे। माझं प्रायव्हेट रिसर्च केलंय, या त्यांनी दाखवून द्या भारतामध्ये स्वतःच्या खर्चाने कोणी रिसर्च करतं का? एक जरी केस दाखवली तर मी डिग्री फाडून टाकेल, कारण हे स्वतःच्या कुटुंबाचे 92,000 रुपये मी खर्च केले आणि संशोधन आहे, हे रिसर्च आउट केलंय, माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होईल आयसीएमआर। जर असं तुम्ही संशोधनाला जर हे नाव ठेवत असेल, संशोधन होईल कसं हो? हिम्मतराव बावस्करांसारखी माणसं ही समाजाला जपली पाहिजे। ती काही राजकीय आयकॉन नाहीत। त्यांचा संशोधन जर केराची टोपली दाखवायचीच असेल तर ती तशाने कशाला दाखवता केराची टोपली? खासदार महोदयांनी, अर्थात मंत्री महोदयांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो गहू जो आहे तो गहू 1 महिना खावा। म्हणजे आरोग्याशी, लोकांच्या जनतेशी आरोग्याशी आपण खेळता, हा प्रश्न आपल्याला गांभीर्याने घेता येत नाही। आज त्याची जर टिंगल टवाळी कुठेतरी उडवल्या जात असेल, त्याला गांभीर्याने घेतला जात नसेल तर 1-1.5 महिने त्यांनी तो गहू खावा आणि तो सिद्ध करावा की हा जे डॉक्टर बावस्करांचं जे संशोधन आहे हे चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।